तुम्हाला माहितीये का? महादेवांनी पार्वती मातेचं प्रेम लगेच स्वीकारलं नव्हतं. वर्षानुवर्ष त्यांनी कठोर तपस्या केली आणि मग झाला इतिहासातील सर्वात दिव्य विवाह. ही कथा ऐकल्याने तुमचा प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल. जगातील सर्वात शक्तिशाली देव आणि त्यांना मिळवण्यासाठी एका देवीने केलेली हजारो वर्षांची तपस्या, हीच आहे महाशिवरात्रीची खरी कथा. महाशिवरात्र म्हणजे फक्त उपवास, पूजा किंवा जागरण नाही, तर हे आहे खऱ्या श्रद्धेची, खऱ्या प्रेमाची आणि समर्पणाची रात्र. हिमालयाची कन्या माता पार्वती यांच्या मनात एकच इच्छा होती, मला शिवच पती म्हणून हवेत. पण महादेव आपले विरक्त योगी, भस्म लावणारे, स्मशानात राहणारे, जगाच्या मोहापासून अगदी दूर. देवांनी सांगितलेलं की शिवांना जर मिळवायचं असेल तर कठोर तपस्या करावी लागेल. मग काय, माता पार्वतींनी वर्षानुवर्षे अन्न नाही, पाणी नाही, उन्हात, पावसात, थंडीत एकच जप केला, ओम नमः शिवाय. त्यांच्या प्रेमात स्वार्थ नव्हता, भक्तीत अहंकार नव्हता, फक्त निस्वार्थ श्रद्धा होती. शेवटी त्यांच्या कठोर तपस्येने महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या प्रेमाची परीक्षा घेतली आणि त्या शुद्ध प्रेमासमोर शिवही नतमस्तक झाले. महाशिवरात्रीच्या पवित्र रात्री भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. ही रात्र आपल्याला शिकवते, खरं प्रेम म्हणजे संयम, विश्वास आणि पूर्णपणे समर्पण. म्हणूनच या दिवशी आपण अहंकार सोडून शिव नामाचा जप करतो आणि जीवनात सकारात्मकतेची ज्योत पेटवतो. हर हर महादेव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा.